नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। मीरा भाईंदरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। लग्नाचा बनाव रचून हनीमूनच्या रात्रीच नवरदेवाच्या घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि दागिने घेऊन फरार होणाऱ्या चोरटी नवरी आणि तिचा तथाकथित बापाला काश्मीरा पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। या बापलेकीच्या जोडीनं आतापर्यंत 5 जणांना फसवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। तसेच या प्रकरणामध्ये आणखीही कारनामे बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। आरोपी नेहा ही मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचं समोर आलंय, तर तिच्या तथाकथित बापाचं नाव केसरीमल लक्ष्मीलाल रांका असून तो नाशिक येथील राहणार आहे। काश्मीरा पोलिसांनी या दोघांनाही अटक करण्यात केली आहे। या बाप बेटीच्या जोडीनं अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई आणि जळगाव येथील पाचोरा येथे अशाच प्रकारे गुन्हा केल्याचं समोर आलेलं आहे। तर या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे लग्न करून झाल्यावर हनीमूनच्या दिवशी चोरटी नवरी घरातील मौल्यवान वस्तू, सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम घेऊन फरार होत होती। संगमनेर तालुक्यातील साकूर येथील एका तरुणाची देखील अशीच एक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। संबंधित तरुणाच्या लग्नाचा व्हिडिओ देखील समोर आलाय। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस करत असून या टोळीमागे आणखी किती जणांची फसवणूक झाली याचा शोध पोलीस घेत आहेत। याबाबत पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधून सविस्तर माहिती दिली आहे, बघूयात। मीरा भाईंदर वसई विभागाचे आयुक्त निकेत कौशिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीरा पोलीस स्टेशनने लग्नाचा बनाव रचून नवरदेवाची फसवणूक करून त्यांच्या घरातील सोने व इतर मौल्यवान वस्तूची चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात त्यांना यश भेटलेलं आहे। ह्याच्यामध्ये घटना अशी होती की जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे एक कंप्लेंट प्राप्त झाली होती की एका मुलीने एका इथल्या मीरा भाईंदरच्या व्यक्तीशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती मुलगी त्यांच्या घरातील सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असा 5 लाखाचा मुद्देमाल घेऊन पळून गेली होती। त्याच्यामध्ये काश्मीरा पोलीस स्टेशननी तांत्रिक विश्लेषण करून आणि इतर गोपनीय माहिती मिळवून ती आरोपी मुलगी जी आहे नेहा खंडेलवाल, राहणार संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, आणि तिचा कथित आरोपी वडील केसरीमल रांका, राहणार देवळाली, नाशिक, ह्या दोघांना अटक केलेलं आहे। ह्याच्यामध्ये त्यांची मोडस अशी होती की जे मुलं ज्यांचं वय जास्त झालेलं आहे आणि ज्यांना लग्नासाठी मुलगी भेटत नाही अशा मुलांना हेरून त्यांना तिचे जे कथित वडील आहेत आरोपी मुलीचे ते फोटोज पाठवायचे आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करायचे आणि पैशाची मागणी पूर्ण झाल्यानंतर ते त्या मुलीचा विवाह त्या व्यक्तीशी करून द्यायचे आणि एकदा विवाह झाला की 2 दिवसांनी त्यांच्या घरातील जे सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असतील ते ताब्यात घ्यायचे आणि ते पळून जायचे। अशा प्रकारचे जे प्रकार आहेत हे कथित हे आरोपी मुलगी आणि तिचे आरोपी वडील यांनी अहिल्यानगर, जोगेश्वरी, बोरवली, मुंबई, पाचोरा अशा ठिकाणी 5 ठिकाणी अशाच प्रकारचे त्यांनी गुन्हे केलेले आहेत। आता आमचा ह्याच्यामध्ये पुढचा तपास चालू आहे आणि आम्हाला असं वाटत आहे की ह्याच्यापेक्षाही जास्त ठिकाणी त्यांनी असे प्रकार केलेले असू शकतात। सर, या गुन्ह्यामध्ये 2च आरोपी आहेत की याच्या व्यतिरिक्त अजूनही काही आरोपी असतील असं संशय? आतापर्यंतच्या तपासामध्ये ह्याच्यामध्ये आम्हाला जे आरोपी मुलगी आणि तिचे कथित आरोपी वडील हे 2च आरोपी निष्पन्न झालेले आहेत।